चला मला या सीट सोडल्या आहे सर आणि आपण चाललो. हो मेहनत. गाडी सध्या चालू होती म्हणजेच गरम होती घातली गाडी. त्याच्यात पण खाली जाऊन जेव्हा गाडीचे जॅक जेव्हा उचलतात ना टॉमी लावून फिरवतात. लाईनीतले जेवढे गाड्या असतील ना तेवढ्या गाड्या सगळ्या लाईनीतल्या आपल्या थांबल्या विचारणार मदतीसाठी. ह्या आपल्या सगळ्या भावांची साथ सोबत अशीच असतात. चला रामेश्वरला भेटले आणि जोडीत बाकीच्या सगळ्या गाड्या आता एक हो पण आपले रामेश्वरच आहे. तुमचं नाव काय? पप्पू कदम. तुम्ही किती वर्षापासून आज गाडीत? याच नाही पूर्ण 40 ही माणसं बखूबी करतात. सलाम असा या सगळ्या माणसांना. चला आपण पुन्हा आपल्या गाडीजवळ जाऊया, पुढे बघूया काय आता. ह्या रस्त्याने आत्ताच कामं दिल्याने आणि काही ठिकाणी असे रस्ते बनलेले आहेत ज्या रस्त्यांका 40-50 वर्ष झाली पण अजूनपर्यंत एक खड्डा पण नाही पडला त्याच्यात. तर मग आता आपण पुन्हा सुरुवात केलो आपल्या प्रवासात. जेवण झाला, जेवणाबरोबर स्वीटी झाली आणि नंतर मग आता आपण सुरुवात केला सगळं एक्सपिरियन्स वयाच्या 18व्या वर्षापासून. आणि आता एक किमान वर्ष किती झाली होती? विनोद. विनोद. तर मग विनोद आपल्यासोबत असत. आणि किती वर्षापासून गाडीवरती आहे? आपल्या साईडचे अजून एक आहे गणराज, नंदादीप तर असंच आणि सोबत दीक्षित असाच. आपली गाडी तयार एकदम एक नंबर सल्ला होता. जम्बो झाले, सगळेजण आले, पॅक चालला होता. आज आपल्यासोबत गौरव सेठ. पायलट सीटचा तावा घेतल्याने आता चालली असत पुढे. आम्ही खायची गांगेश्वर. अरे वा. चला ती पॅकेजला गाडी आणि ही ठाणेश्वर आपली ईश्वरीवाली. चला नमस्ते मित्रांनो, मी शरद जाधव कोकणासाठी काय पण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो आपल्यासोबत आपली लाडकी गाडी असा आणि गाडीसोबत आपण चाललो आपल्या पुढच्या प्रवासात. तर मग हा प्रवास कसा होता तो बघूया. काय असतं की आपण येताव जाताव पण आपल्या गाड्या काय बदलत नाही, आपल्या हक्काची गाडी. तर मग ह्या गाडीच्या सोबत आज आपला पुन्हा प्रवास होणार असा. ह्यो प्रवास कसा होता तो बघूया. आपले सहप्रवासी असत, सोबतच आपल्यासोबत असणारे आजचे आपले कुटुंबातले सदस्य असतात ट्रॅव्हलिंगच्या कुटुंबातले. तर मग ह्यांका घेऊन आपण पुढे जाऊया आणि पुढे मध्ये रस्त्यात पुन्हा बघूया की कसं प्रवास होत आहे. आजचा प्रवास पुन्हा तसंच दरवेळेप्रमाणे काही ना काही नवीन गोष्टी असतात. तर आजच्या प्रवासात आपल्याला काय नवीन बघूक मिळणार ना ता बघूया. चला तर मग आपण हा प्रवास एन्जॉय करूया, या प्रवासाची पण मजा घेऊया आणि हो प्रवास कसो असा तुमका कसं वाटलो तो सांगा तुम्ही. चला मला घेऊ काय गाडी बघितलास
तर मग तेव्हा समजा ही बोला आपली गाडी म्हणजेच आज आपण काहीतरी चाललो, पण मग चाललो काही तर मग आपला ठरलेला आपण चाललो पुन्हा कोकणात. काही कामांसाठी इला होता तर मी कामा झाली आणि पुन्हा चालला एका कामासाठी पुन्हा अर्जंट आहे तसंच. पण मग आपण येता जाता तर मग आपल्या हक्काच्या गाड्या आणि ह्या हक्काच्या गाड्या एकमेव जेंका स्वयं महादेवांचा आशीर्वाद लावलेलो असा असे आपले महाकाल ट्रॅव्हल्स. चला आपण पुढे प्रवासात बघूया, प्रवासात कोण कोण सोबत असत आणि ह्यो प्रवास कसा होता तो बघूया आपण. मस्त एक नंबर. आपण थांबलो ना तर मग आता सध्या आपण थांबलो होते पेट्रोल पंपावरती. जो खोनी जो पेट्रोल पंप असा ना, खोनी म्हणजेच पलावा रोड, तर मग दहीसर थांबला असा. आपल्यासोबत आपले सहप्रवासी असतच, पण मग आपले कुटुंबातले जे सदस्य असत ना ते बघा. आता सगळ्यात पहिलं तुमका दाखवत आहे तर आपले गावडे म्हणून असत आणि हे स्वतः मालक असत. हे बघा हे असत गावडे, हे स्वतः मालक असत आज आपल्यासोबत. तर मग असा की डाऊन टू अर्थ जे बोलताव ना, म्हणजे आपण किती मोठं झालो तरी आपण जे जमिनीशी जुडून राहतो ना, सगळ्यांसोबत घुळून मिसळून नव्हता तो स्वभाव असा. तर अशा या माणसांसाठी एक खरोखर म्हणजे खूप चांगल्या गोष्टी याच्यात ते सगळेच हे जपून नाही ठेवत. त्याच्यासोबत आपले गुरव असत आणि आपले गाडी असत. तर मग ह्यांका ओळखत नाही असा तर होणारच नाही. बघा आता गाडी असत आपल्यासोबत, पण आपल्यासोबतचीच रेग्युलर असत आणि आपल्या कुटुंबातले हे सदस्य असत. हे आत्ता आपल्याला दिसलेत ना, आता ह्याच्यानंतर पुन्हा दिसतील. आणि आपलं लाडकं सगळ्यात हो बघा. तर मग स्वरूप असा आणि सर पेट्रोल पंपावरती होता, आपण डिझेल फिल केला आणि डिझेल भरून मग आता गाडी पुढे चाललो. तर मग आता बघूया की कसं होता हा प्रवास. आपले हे सगळे प्रवासी आणि यांच्यासोबत असणारे आपल्या कुटुंबातले सदस्य असतात, हे सगळे आपण घेऊन आता हा प्रवास करणार असतात. तर मग हो प्रवास कसा होता ना तो आपण बघूया. चला गाडी जर भरली, चाललो आता आपण पुढे. बघा दुर्गा माऊली आपल्यासोबत असा. आता दुर्गा माऊली चालली, पण म्हणजे आपल्या पुढे भरपूर अगोदर इली होती. तर मग तशी जशी इली तशी चालली. आपलं एक पायलट असा, त्या पायलटला आपण जरा भेटूया. बघा आपण आज आपल्यासोबत गौरव सेठ पायलट सीटचा तावा घेतल्याने आता चालली असत पुढे. आम्ही येतो पाटला तरी गमत जरा. आणि आपला दिनेश असणार आहे सोबत. तर मग असू दे, यांचा पण प्रवास तसाच सुखकर होते. येऊ दे आरामात गमत. आपण जाय पुढे. चला आपली गाडी लागली. आपल्या गाडीच्या सोबतच बाजूक असा ठाणेश्वर आणि इकडे गांगेश्वर नवीन असा. हे गांगेश्वरचं रूट काय आहे? जेजूला गेलेली. हा जेजू जाऊन आली. अच्छा जेजुरी जाऊन आली ती. अहमदाबादला चली गुजरातला उद्या. खायची गांगेश्वर. अरे वा. गुजरातली उद्या. चला ती पॅकेजला गाडी आणि ही ठाणेश्वर आपली ईश्वरीवाली. चला आपल्या गाडीसोबत आता आपण पुढे जायन. गप गुमान पोटात आधार देईन आपण असा वैष्णवी हॉटेलला. आपल्या साईडचे अजून एक आहे गणराज, नंदादीप तर असाच आणि सोबत दीक्षित असाच. आपली गाडी तयार एकदम एक नंबर सल्लो होता. डंबो झाले, सगळेजण आले, पॅक चालला होता. आपले जे आता रस्ते बनले असतात ना, रस्ते बऱ्यापैकी म्हणजे गोवा महामार्गाचं बऱ्यापैकी काम झालं असं. पण मग अर्ध्यावर आपण जर चिपळूण वगैरे जर बघितलं तर सर आणि अजून काही पट्ट्यात थोडंसं काम बाकी असं. पण मग तोच सर्वात त्रासदायक आणि डोकेदुखीचं काम बनतात. राष्ट्रीय गोवा महामार्ग जो असा ना, म्हणजे राष्ट्रीय महामार्ग त्यातलं ह्यो मुंबई गोवा महामार्ग
आणि ह्या महामार्गासाठी आत्ता जवळजवळ 16 का 18 वर्ष फक्त वाया घालवण्यात आली. एवढा मोठा प्रोजेक्ट हे किमान नाही बोललं तरी 600 किलोमीटरचा जो अंतर आहे ते 600 किलोमीटरचा प्रोजेक्ट याच्यासाठी आत्ता किमान 18 वर्ष पूर्ण झाली आहेत, 18 ते 19 वर्ष. आणि तरी देखील त्याच्या कामात अजूनपर्यंत बऱ्याच ठिकाणी अपूर्तता आहे, म्हणजे पूर्ण झालेला नाही. हॅलो हां मिलनच्या तर या मिलनच्या तर मग आता आपण पुन्हा सुरुवात केलो आपल्या प्रवासात. जेवण झाला, जेवणाबरोबर स्वीटीज झाली आणि नंतर मग आता आपण सुरुवात केला आपल्या प्रवासात. तर मग आता प्रवास आपलं चालू झालो असा आणि पायलट सीटवरती आपले बसले असत गुरुवांनी आता ताबो घेतला आणि पायलट सीट जो असा. आता पुढे बघूया आपलं व्यवस्थ प्रवास कसं करतो. हां होपचो की फक्त गुरव एकटेच आपल्यासोबत नाही तर आपल्या या कुटुंबातले इतर सदस्य म्हणजेच कुटुंबातले इतर मेंबर देखील असत. आता गुरुवांची तर आपली ओळख झालेली असा, तर मग आपल्यासोबत इतर जे आपल्या कुटुंबातले सदस्य असत ना त्यांच्याशी आपण चर्चा करून घेऊ. त्याच्यात मग आता ऐसर असत गाडीचे खुद्द मालक गावडे साहेब. तर मग ते असत आता त्यांना विचारा तरी पण तुम्ही किती वर्ष झाली हो गाडीवरती असाल, म्हणजे गाडी घेतलाच त्याच्या अगोदर पण गाडी चालवत होतास वगैरे सगळं एक्सपिरियन्स वयाच्या 18व्या वर्षापासून. आणि आता एक किमान वर्ष किती झाली होती? 54 वर्ष झाली आहे. 54 वर्ष मित्रांनो, 54 वर्ष जर बोलला तर मग एकंदरीत ही आता आपला वय झाला 54 वर्ष 40 वर्ष वगैरे. आणि त्यांचं फक्त ह्या गाडी चालवण्याचा जो एक्सपिरियन्स आहे सोबतच ते आता गाड्यांचे मालक देखील असतात. तर मग ह्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप सदिच्छा. आणि एक गोष्ट सांगण्यासारखी ही आहे की गाडी चालवणं म्हणजे जे पायलट असतात ना आपले त्या पायलट बंधूंसाठी एकदा खरोखर म्हणजे हॅट्स ऑफ सलाम असा या सगळ्यांका की एवढ्या माणसांची जबाबदारी घेतात ते, एवढ्या माणसांका सुखरूप घेऊन येण्याचं काम आणि सोडण्याचं काम ते करतात. तर मग ह्या गोष्टी एवढ्या वाखाणण्याजोगत की ती एवढी मोठी जबाबदारी रात्रभर जाणं, गाडी चालवणं आणि त्यांना सुखरूप पोचवणं ह्या सगळ्या गोष्टी खूप मोठ्या मॅटर करतात. तर ह्या सगळ्यांसाठी एकदा सलाम असा. आणि आपल्यासोबत आपले इतर मेंबर असतात त्याच्यात आपलं लाडको असा स्वरूप. आता स्वरूपचं तर मग तुम्ही का माहितीच असतात, स्वरूपची आपली ओळख झालेलीच आहे. पण स्वरूपसोबत अजून एक आपलं कुटुंबातलं सदस्य असा त्याची ओळख करून घेऊया. आणि आता ह्याचं नाव मला पण माहीत नाही यांचं, तर मग त्यांचं आधी नाव विचारूया. नाव काय? विनोद. हां विनोद. तर मग विनोद आपल्यासोबत असत. आणि किती वर्षापासून गाडीवरती आहे? 10 वर्ष पूर्ण झाली. 10 वर्ष बोललो तरी पण मग आपल्या एखादं कॉर्पोरेट कंपनी वगैरे असतात त्या गोष्टी किंवा कॉर्पोरेट कंपनी किंवा प्रायव्हेट बोललास किंवा सरकारी बोललास तरी देखील त्याच्यात 10 वर्ष बोललं तर मग डबल ग्रॅज्युटी मिळतात. 10 वर्षाचा एक्सपिरियन्स यांचं पण असा. आणि हे आपल्या ज्या काही जबाबदाऱ्या असतात ना त्या अगदी बखूबी पार पडतात. प्रवाशांची काळजी ही सगळ्यात पहिली जबाबदारी असा. त्यांचा म्हणजे जाण्याचं ठिकाण, येण्याचं ठिकाण, पिकअप असतात, त्यांचं सामान असतात, ह्यापासून ते सगळ्या गोष्टींकडे लक्ष देतात. ह्या अशा सगळ्यांसाठी एकदा सलाम असा. आणि ही आपल्या कुटुंबातले सदस्य असत. तर मग ह्या कुटुंबातल्या सदस्यांका पुन्हा एकदा सदिच्छा असत की मग त्यांनी त्यांच्या जीवाची काळजी घ्यावं आणि त्यांचं काम करावं.
चला आपण आता पुढे जाऊया, पुढे बघूया की आपला प्रवास कसा होतो. एकंदरीत आपण आता जर बघितलं तर मग आपल्या आजूबाजू म्हणजे आपण पेन वगैरे जो असा ना तर मग पेनच्या आसपास असावं आणि एकंदरीत सगळे MIDCचे प्रोजेक्ट असत आहे सर. आता हे MIDC आपल्या किती नुकसानदायक असत ना ते बघा. हां चालू केमिकल ह्या केमिकलच्या फॅक्टरी असत आहे सर. आणि आपण बोलतो तर आपल्या जो खरोखर म्हणजे अशा गोष्टी असत ना ज्या ऐकल्यावरती त्या बोलल्यावरती आपल्या भयंकर चीड येतात अशा गोष्टी असतात. आणि त्या राजकारणी वळण देऊन त्या गोष्टींना भरपूर काही प्राधान्य दिलं जातं. ही चांगली गोष्ट नाही. हे अत्यंत त्रासदायक असत आणि ह्या गोष्टी दाखवण्यासारख्या आहेत. बघा अजून जो प्रोजेक्ट होतो ना प्रकल्प महामार्ग प्रकल्प तो पूर्ण ह्यांनी आत्तापर्यंत 18 ते 20 वर्ष लावल्यानी. पण मग 18 ते 20 वर्ष ही पूर्ण झाली पण ही वर्ष पूर्ण होता ह्या रस्त्यांची कामं पुन्हा नेऊक लागली. म्हणजे आपण जे बोलतो सगळ्या गोष्टी असतील एका बाजूक पण भ्रष्टाचार एका बाजूक आणि त्यानेच आपल्या देशाची परिस्थिती जी बिकट झाली आहे ना त्याचं कारण हेच आहे. ह्या रस्त्याने आत्ताच कामं दिल्याने आणि काही ठिकाणी असे रस्ते बनलेले आहेत ज्या रस्त्यांका 40-50 वर्ष झाली पण अजूनपर्यंत एक खड्डा पण नाही पडला त्याचा. दिवा रोहा चालली होते याच टायमाका शटलवाली ना गाडी. ट्रेन गेली सुसाट दणकत आणि आपण चाललो आपल्या चालीन. चला आपण हळूहळू आता पुढे चालत जाऊ. पुढे अजून बरंच प्रवास असा. रात्रीच्या टायमात काय होणारा काय माहीत नाही कारण मग मी स्वेटर विसरून दिलं आहे आणि स्वेटर होला मुंबईत आता थंडी ऐसनच गारटो हा पण मग गावी ह्याच्याहून 4 पटीने गारटो असतात. त्या गारट्यासोबत आपलं कसं होणार आता आपल्याला माहिती. रामेश्वरला भेटले आणि जोडी बाकीच्या सगळ्या गाड्या आता एक हो पण आपले रामेश्वरच आहे. गाडीचा पुढचा टायर फुटला. सकाळीचे वाजले 4:30 तर मग तो आता चेंज करू आपण घेतला. रस्ता पूर्ण जंगलाचा आहे. जंगलाचा रस्ता बघा भरपूर थंडीन केलं ना हैराण तसं. तुमचं नाव काय? पप्पू कदम. तुम्ही किती वर्षापासून आज गाडीत? याच नाही पूर्ण 40 वर्ष. अरे वा. माझं वय 45 आहे. माझ्याहून फक्त 10 वर्षाचा फरक असा आणि एक्सपिरियन्स जर बघितलं तर माझ्या वयाप्रमाणे फक्त 5 वर्षाचा फरक आहे. म्हणजे किमान ह्या माणसांचं वय जे आहे ना ते आणि त्यांचं काम करण्याचा जो एक्सपिरियन्स आहे अनुभव तो बघा. 40 वर्षाचा अनुभव एवढं दांडगो अनुभव असा आणि त्याच्यात जबाबदारी असा एवढ्या माणसांका सुखरूप आणण्याची सुखरूप पोचवण्याची ही माणसं बखूबी करतात. सलाम असा या सगळ्या माणसांका. चला आपण पुन्हा आपल्या गाडीजवळ जाऊया. पुढे बघूया काय आता. या रस्त्यावर सध्या बघितलं तर जंगल असं अख्खा. ह्या जंगलात खयच काय असत नाही. कोणाची चाहूल नाही काय नाही. आणि त्या अशा ठिकाणी जेव्हा एखादी गाडीचा काही प्रॉब्लेम होता तर त्यावेळेस मग आपल्या
लाईनीतले जेवढे गाड्या असतील ना तेवढ्या गाड्या सगळ्या लाईनीतल्या आपल्या थांबतील विचारणार मदतीसाठी. ह्या आपल्या सगळ्या भावांची साथ सोबत अशीच असतात. चला तर मग आपल्या गाडीतले काही सीट होते ते आपण इकडे फिरवला आणि आपण आता आपल्या गाडीकडे जाऊया. तर हे चलतं ते. चला पुढे वगैरे काय हो बोल. दुसरं टॉमी होते माती आहे ना हम्म. वाटत नाही. रेहमा गावाला. हा काय लागणार नाही. सगळ्यात जास्त जर डिफिकल्ट असत ना तर टायर खोलूसाठी लागणारी मेहनत. गाडी सध्या चालू होती म्हणजेच गरम होती झालेली गाडी. त्याच्यात पण खाली जाऊन जेव्हा गाडीचे जॅक जेव्हा उचलतात ना टॉमी लावून फिरवतात या रस्त्यावरती, या रस्त्याची हालत बघा. या अशा रस्त्यावरती ती हालत खराब होता. मेहनत हा लोकांना ही मेहनत दिसत नाही. थांबा. बारकी हाँ
कोण बसलं इनो वजन का बसला इनो वजन का बसला की गाडी इनो वजन आता गावलं असतं. अजूनपर्यंत लांजाजवळ ज्या रस्त्याची कामं आहेत ना ती तशीच रोवलेली आहेत. आणि ह्या रस्त्याची कामं बघा ही कामं होय ती कधी 20-22 वर्ष होतील आणि तरी पण आमकां धूळ मातीच खात जावती कोकणकर. तर मग आम्ही आत्तापर्यंत हे सहन करतो. म्हणजे असं नाही की आमका बाबा काहीच येत नाही. गोष्टी बोलण्यासारख्या भरपूर आहेत. पण मग ही कामं करून पटापट मोकळी करून देऊ. हे जे कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा राजकारणी असतील यांनी सहभाग घ्यावं ना की त्याचा फायदा. बोलण्यासारख्या गोष्टी बऱ्याच असतात. चल पुढे दाखवत आहे जो रस्ता अजून किती खराब असतो. काय डेट हो कॉन्ट्रॅक्टर होत असलेच आणि राजकारणी होत असलेच आमचे. हा सूर्योदय सकाळच्या या सूर्योदयात आपण पोहोचलो आपल्या कोकण बघे. आपण कोकणकर. थंडी गुलाबी पडली आणि आंब्याचो आता मोहर ज्याचो सुगंध अगदी पसरलेलो आहे. नुसत्या त्या वासानच मी मन कसं बहरलं असत. म्हणजे सुरुवात आता चांगली असत. कोकणच्या या फळांचं राजा मानलं जाणारं हापूस आंबो त्याचं आता आणखी थोड्या दिवसांनी आगमन होईल. तसा बोलू केला तर मग आपल्या कातवन साईडचे आणि पळवण्या साईडचे सगळ्यात पहिले आंब्याच्या पेट्या पोहोचल्या. पण सकाळच्या वेळेस क्रिकेट खेळत असते आणि ड्रायव्हिंग सीटला आमचे असतात गुरव. आपण पोचला होता कात्रा देवी. आपण पतला वाड्यात एक ड्रॉप होतो तो सोडू केला होय सर. आणि म्हणजे ती सीट होती ती उतरतली आणि थंयसरना मागीर आपण पुढे चलतलो. हे बघा चला मला या सीट सोडल्या आहे सर आणि आपण चललो. ये बाहेर गुलाम. महाकाळ ट्रॅव्हल्स आपण पोचला होता सरळ सरळ आकडे तकडे खय न जाता पोचला होता आपण पडेलात. हो बघा महाकाळ ट्रॅव्हल्स आपल्यासाठी एक उत्तम असं आता ब्रँड झालो. असं पडेल कॅन्टीनचं नजारा सकाळच्या ह्या थंडीत खूपच छान वाटतं. आणि गावी इल्यावरती जे वातावरण आहे ना अगदी फ्रेश अगदी हेल्दी वातावरण आहे.
पार्सल होतं सकाळी, ते पार्सलसाठी आले, पार्सल घेतले. हे बघा पार्सल एक द्यायचा होता, बाकी काय हैसर सीट नाहीत. आपण तर मग पार्सल देतलो आणि मग हैसरना चालीक लागतलो चला. तर मित्रांनो चला, व्हिडिओ आता हैसर संपवतोय. व्हिडिओ संपवतोय म्हणून मग आपला रोजचा सांगणार, रोजचा मागणार आणि रोजचा घराणा. माझे जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. आणि हो, माका जर इंस्टाग्राम आय डी फॉलो करूच असाल तर कोकणासाठी _ काय पण या इंस्टाग्राम आय डी पण फॉलो करा. तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत, काहीतरी नवीन घेऊ. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.